हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर बऱ्याच दिवसानंतर मी ना लाँग व्हिडिओ शूट करते. सध्या तर ना शॉर्ट्ससुद्धा म्हणजे डेली व्लॉगसुद्धा येत नाहीयेत, शॉर्ट्ससुद्धा. बरेच दिवस झालं ना माझी तब्येत बरोबर नव्हती. त्यामुळं ना मी काहीच म्हणजे काही चॅनलवर टाकत नाहीये. चला म्हटलं आज ना यांना सुट्टी आहे, तर म्हटलं चला लाँग व्हिडिओ शूट करावा आपण. आणि आज यांना सुट्टी म्हटलं ना आमचं दिवसभर एकदम रिलॅक्समध्ये सुरू असतंय. सगळ्याच गोष्टी मग त्या सुट्टीच्या दिवशी बाहेरचे थोडेफार कामं असतात ते करून घेतो. आणि आता बराचसा उशीर झाला आहे. मस्त सकाळी सकाळी केसांना हेअर ऑइलिंग करून घेतली होती. मस्त हेअर वॉश केलाय. थोडंसं एकदम फ्रेश वाटतंय. आणि आज दिवसभरात जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करते. चला, बराच उशीर झाला. देवपूजा सुद्धा राहिली आहे. देवपूजा करते आणि नाश्ता सुद्धा करायचा आहे. नाश्ता आणखी बघू आता बाहेर तर जायचंय, मग बाहेरच करतो नाश्ता सुद्धा. आणि दिवसभरात जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे ना असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा. आता गेल्या ना 5-6 दिवस झालं देवपूजासुद्धा मी केली नव्हती. त्यामुळे ना देवघरावर थोडीशी धूळ चढली होती. आता आपण कितीही नीटनेटकेपणा करा, माहीत नाही कुठून, पण घरात ना खरंच खूप धूळ येत आहे सध्या तर. अगोदरच सर्व देवघर छान मी साफ करून घेतलं. खरं तर देवपूजा तशीच मी ठेवत नाही, यांना तरी करायला लावत असते. पण सध्या हे सुद्धा खूपच लवकर ऑफिसला जात आहेत. त्यानंतर काय मग इकडं छान देवपूजा करून घेतली. काही म्हणा, पण सकाळी सकाळी ना लवकर उठून छान अंघोळ करून ना देवपूजा केलं की घरात एकदम फ्रेश वाटतं आणि आपला दिवससुद्धा खूपच मस्त जातो आणि एकदम घरातनं प्रसन्नमय वातावरण होऊन जातं. छान देवपूजा करून घेतली आणि लगेचच ना मी इकडं स्किन केअर करायला घेतलं. आता की याच्याकडे सुद्धा बरेच दिवस झालं ना खरंच खूपच दुर्लक्ष होतंय. त्यामुळे माझी स्किन ना खूप सध्या ड्राय झाली आहे. जास्त काही नाही, पण एक मॉइश्चरायझर, सिरम आणि सनस्क्रीन लावलं तरीसुद्धा स्किन खूप छान होते. स्किन केअर केलं आणि अगोदर ना आम्ही इकडे झुडिओमध्ये आलो होतो. दोघांसाठी सुद्धा ना कपड्याची शॉपिंग करायची होती. झुडिओमध्ये ना कसं डेली यूजसाठीचे कपडे खरंच खूप मस्त भेटतात. इथं बरेचसे कपडे मी ट्राय केले आणि त्यानंतर ना लगेचच इकडं आता घरातून न काही खाता पिता निघालं आणि बराचसा वेळसुद्धा झाला होता. त्यामुळे ना खूपच दोघांना पण भूक लागली होती आणि मी ना बऱ्याच दिवसानंतर बाहेरची ना पावभाजी मस्त मनसोक्त एवढी खाल्ली की आता जेवण्याची सुद्धा मला इच्छा होत नव्हती. आता बाहेर आलोत म्हटल्यावर काय बाहेरची आज सगळीच मला कामं करून घ्यायची होती. आता 2 महिने झालं आम्ही डीमार्टला सुद्धा आलो नाहीत, कारण मी मध्ये बरेच दिवस गावाकडं होते. इकडं-तिकडं सध्या ना खूपच फिरण्यात येत होतं. त्यामुळे मग काय आता म्हटलं आज ना सर्व सामान आपण भरून घ्यावं. मग काय सर्व गोष्टी घेतल्या. आता इथं मी तांदूळ ना 2-3 प्रकारचे घेत असते. सारखं एकच तांदूळ खावासं सुद्धा वाटत नाही. त्यामुळे मग वेगवेगळे घेतले. थोडंसं बदलून खायला सुद्धा मग छान वाटतं. मग काय इकडं ना सगळी मी अगोदर ना आम्ही सर्व ग्रोसरीची शॉपिंग करून घेतली. आता झुडिओमधून मी तरी माझ्यासाठी थोडेफार कपडे घेतले होते. पण यांनी काहीच घेतलं नव्हतं आणि खरं तर आज ना यांच्यासाठीच कपड्यांची शॉपिंग करायची होती. मग काय आता इथं डीमार्टमध्ये तरी हे बघत होते यांना आवडतंय का? तर चला म्हटलं अगोदर यांच्यासाठी आपण ना काही कपडे बघूयात. यांच्यासाठी अगोदर घेतले आणि त्यानंतर आता मी सुद्धा इकडं बरेचसं कलेक्शन ना न्यू ॲड झाले. त्यामुळे म्हटलं चला काही आवडतंय का? सध्या शॉर्ट ड्रेसेस माझ्याकडे बरेचसे झालेत, पण लॉंगमध्ये जरा कमीच आहेत. त्यामुळे म्हटलं चला इकडं लॉंग टॉप ना छान-छान आले होते, तर मस्त इकडं ट्राय करूयात म्हटलं. मग काय हे सर्व मी सुद्धा इथून 1-2 ड्रेसेस घेतले आणि लगेचच इकडं ना हे बिल केलं आणि घरी आलो होतो. आता घरी आल्या-आल्या ना संसारिक बाईसारखं सगळ्या गोष्टी आल्या-आल्या ना चेक करणं हे माझं ठरलेलंच असतं. आलं की बिल बघणं, म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी आल्यात का हे सर्व काही बघणं. त्यानंतर काय आता मी जर असंच हे जर सामान ठेवलं तर 2-3 दिवस तरी ते तसंच पडून राहते. त्यामुळे आल्या-आल्यानं लगेचच हे सामानसुद्धा सर्व बाहेर काढलं आणि भरायला घेतलं. भरलं की कसं लगेचच एक काम तरी होते, नाहीतर मग काही नाही ते 2-4 दिवस तरी ते तसंच राहतं. त्यामुळे सर्व सामान काढलं आणि छान ना भरून घेतलं. कट टू डायरेक्ट सेकंड डे. काल आल्यावरती आणलेलं सामान वगैरे ठेवलं आणि त्यानंतर काही शूट केलं नाही. तर आज मी शूट करते. सकाळपासून ना खूप कामं होती. आता 7-8 दिवस झाले माझी तब्येत बरोबर नव्हती. त्यामुळं भरपूर कपडे हे पडलेले होते. ते सर्व धुवून घेतले आणि कपडे धुतले आणि असला जोरात पाऊस सुरू झाला. पण खूप छान वाटलं. एक 7-8 दिवसानंतर मस्त पाऊस पडला. गरमीसुद्धा होत होती आणि जे आता सध्या पायवारीला गेले त्यांच्यासाठी खरंच ही खूप मस्त गोष्ट आहे. खरंच खूप ऊन लागत होतं. तर चला आता मला ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती, की मी ना माझे फेशियल हेअर कसे रिमूव्ह करते. आयब्रोजसुद्धा खूप वाढल्यात ना. मला ना सध्या आता पार्लरला जायचं होतं, पण त्या ताई म्हटल्या, की "त्या बाहेर गेल्यात, थोड्या वेळानं येशील." मग चला म्हटलं त्या येईपर्यंत ना थोडा वेळ आहे, तर आपण ना मी ना आयब्रो तेवढ्या बाहेर पार्लरमध्ये करते आणि दर महिन्याला म्हणजे 15-20 दिवसातून एकदा ना
क्लीनअप करत असते, तरी सुद्धा मी ना गेलेल्या 1 महिना झाला तरी काहीच केलेलं नाही स्किन केअर. त्यामुळं ना स्किन एकदम ड्राय आणि थोडीफार डल सुद्धा दिसतीये. तर चला म्हटलं आता ना नंतर करता येतील आयब्रोज. आपण ना तेवढंच थोडंसं क्लीनअप करून घ्यावं. फक्त 1-2 स्टेपच मी क्लीनअपमध्ये करत असते. तर म्हटलं आणि त्यातल्या त्यात हे फेशियल हेअर मी कशी रिमूव्ह करते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर अगोदर दाखवते बाहेरचं वातावरण कसं झालंय तर. एवढं भारी वातावरण झालंय ना, आत्ताच इकडं ना मस्त पाऊस पडून गेलाय. रिमझिम होता थोडा वेळ, पण खूप मस्त वातावरण झालंय. 8 दिवस झाले पाऊस नाही म्हणून. त्यात फर्स्ट स्टेप ना मी स्टीम घेते. थोडीशी स्टीम घ्यायची, म्हणजे जेणेकरून ना ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड ना रिमूव्ह व्हायला खरंच मदत होती छान. 2-3 मिनिटासाठी स्टीम घेतली आहे मी. आता ना आपल्याला क्लिन्झिंग करायचंय. तर तुम्ही कोणतं पण क्लिन्झिंग यूज करू शकतात. काय करायचं, हे सगळीकडे चेहऱ्यावरती अप्लाय करायचं. मेंटली मसाज करून घ्यायची. त्यामुळं काय होतंय ना, आपल्या स्किनवरती डस्ट पार्टिकल म्हणजे घाण धूळ असेल तर ते छान रिमूव्ह व्हायला मदत होते. क्लीन ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचं किंवा स्पंज भेटतं ना त्यानं पुसून घ्यायचं. स्क्रब मी तर लोटसचं स्क्रब वापरते. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ते स्क्रब वापरू शकतात. शक्यतो ना सॉफ्ट स्क्रबच घ्यायचं. जास्त हार्ड स्क्रबमध्ये कसं त्याच्यात हार्ड पार्टिकल असतात. सगळीकडे स्क्रब अप्लाय करायचं आणि हाताला ना थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यानंतरच म्हणजे स्क्रब करून घ्यायचं, मसाज करून घ्यायची. स्क्रबमुळं कसं चेहऱ्यावरती आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह व्हायला ना मदत होते. त्यामुळे स्क्रब करायचं. तुम्ही ह्या 2 स्टेप ना महिन्यातून एकदा म्हणजे 8-10 दिवसातून 2दा जरी फॉलो केल्या ना, तरी तुम्हाला पार्लरमध्ये दुसरं काही फेशियल वगैरे काहीच करायची गरज नाही. स्किन केअरसाठी ह्या 2 जरी स्क्रब आणि क्लिन्झिंग ह्या 2 जरी स्टेप फॉलो केल्या ना, तरी पण आपली स्किन खूप छान राहते. मी स्क्रब करून घेतलंय आणि आता परत एकदा ना आपल्याला थोडीशी स्टीम घ्यावं लागेल आणि मग त्यानंतर ब्लॅक हेड, व्हाईट हेड रिमूव्ह करायचे. 1 ते 2 मिनिटासाठी ना स्टीम घेते. म्हणजे कसं ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड इझिली रिमूव्ह होतील. अशी एक पिन ₹10 ला भेटते बाजारामध्ये. ब्लॅक हेड अँड व्हाईट हेड रिमूव्ह करायची. त्याच्या साहाय्याने हळू एकदम ना हे त्रास होतो हे निघताना, पण छान प्रकारे रिमूव्ह होतात. जे फेशियल हेअर आहेत का, ते रिमूव्ह करायचेत मला. त्यासाठी मी ना हे रेझर वापरते. तुम्ही कोणतंही वापरू शकता. मी असं काही ठराविक म्हणून नाही, वेगवेगळ्या ब्रँडचे यूज करते. यामध्ये 2 येतात. हे जे छोटं असतंय का, हे आपण आयब्रोजसाठी यूज करू शकतात. फेशियल हेअरसाठी थोडंसं ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज असती. ते मला नेमकं आता सापडत नाही. त्याने सुद्धा ना खूप छान रिमूव्ह होतात हेअर. सर्वात अगोदर ना चेहरा एकतर म्हणजे आता हे केलं म्हणून माझा वॉश आहे. तुम्ही जर नसेल करत तर डायरेक्ट ही जर स्टेप करत असाल, तर अगोदर फेस वॉश करून घ्यायचा आणि त्यानंतर मग ॲलोवेरा जेल किंवा मग तुम्ही ना मॉइश्चरायझर सुद्धा यूज करू शकतात. एकदम अशी लेयर द्यायची पूर्ण चेहऱ्यावरती. पण ना रेझर हे अशा साइडनं म्हणजे खालच्या साइडनं धरायचं असं 45 डिग्रीमध्ये. कारण थोडंसं म्हणजे फ्रेश वाटतं आणि थोडासा चेहऱ्यावरती एकदम ना छान असं ग्लो सुद्धा येतोय बघू शकताय तुम्ही. आणि हे जे फेशियल हेअर ना मी 1-1.5 दीड महिन्यातून एकदा करते. म्हणजे दीड महिन्यानंतर आता केलं तर त्यानंतर दीड महिन्यालाच करत असते. असं सारखं-सारखं पण नाही करत आणि हे केल्यामुळं काही जास्त असे काय म्हणतात असं जास्त हेअर ग्रोथ होती असं काहीच नसतं. तर आपण आयब्रोज केल्या तर आपल्याला त्या वारंवार करावं लागतात. तसंच हे सुद्धा आहे. पण हे फेशियल हेअर रिमूव्ह केल्यामुळे कसं ना मेकअप एकदम छान बसतो आणि ब्लॅक हेड, व्हाईट हेड सुद्धा यामुळे रिमूव्ह होतात आणि छान आपल्या चेहऱ्याला एकदम छान ग्लोइंग सुद्धा दिसतो. बाहेर ना मस्त वातावरण झालंय ना, त्यामुळे म्हटलं चला काहीतरी आपण मस्त बनवूयात खाण्यासाठी. तर काल ना एकदा DMartमधून मी नूडल्स आणले होते, तर तेच म्हटलं चला आपण बनवूयात आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करूया. त्यासाठी ना अगोदर मी इकडे गॅसवरती ना पाणी ठेवलं आणि लगेचच आता ज्या तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही टाकू शकतात. मला इथं जास्त काही त्यामध्ये भाज्या खायला आवडत नाहीत, त्यामुळे मी फक्त ना इकडं पत्ताकोबी, शिमला आणि कांदा एवढंच घेते. चला मग इकडं पाण्याला उकळी आली की लगेचच त्यामध्ये ना नूडल्स टाकून द्यायचे
आणि छानसे थोडा वेळ त्यामध्ये ना थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं, जेणेकरून नूडल्स ना चिटकणार नाहीत. तोपर्यंत बघायचे आणि इकडं 80% आपल्याला नूडल्स छान शिजवून घ्यायचे आहेत. शिजल्यावरती ना त्यावरती थोडंसं ना गार पाणी टाकून थोडंसं तेल टाकायचं आणि सर्व नूडल्स ना असे मोकळे करून घ्यायचे. लगेचच ना इकडं कढई ठेवली मी गॅसवरती, थोडंसं तेल टाकलं आणि कांदा आणि लसूण टाकून घ्यायचा आणि थोडंसं हलवून त्याला भाजून घ्यायचं. जास्त काही इथं आपल्याला ना भाज्या शिजवायच्या नाहीत. लगेचच मी ना इकडे शिमला आणि पत्ताकोबीसुद्धा टाकली. त्यानंतर रेड चिली सॉस, ग्रीन सॉस, त्याचबरोबर शेजवान चटणी आणि डार्क सोया सॉस हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर लगेचच ना इकडं मी नूडल्स टाकले आणि छान हलवून घेतलं. त्यामध्ये थोडंसं ना मीठसुद्धा टाकायचं. एकदम असं हलक्या हातानंच आपल्याला हलवायचं आहे. तर मस्त इकडं ना माझे नूडल्स बनून तयार झाले आहेत. खरंच खूप मस्त लागत होते. त्यानंतर काय 5 वाजता हे घरी आले. आल्या-आल्या मस्त यांच्यासोबत इकडं चहा घेतला. बरेच दिवस झालं ना मला काही प्लांट घ्यायचे होते. त्यामुळे ना आमच्या घराजवळच असलेल्या नर्सरीमध्ये आम्ही आलो होतो. चला म्हटलं आपण ना फुलांचे वगैरे छान-छान प्लांट घेऊया. आणि सध्या तर मी ना आउटडोरच जास्त प्लांट घेतले, कारण इनडोअर प्लांट महाग तर आहेतच. पण ते टिकवणं सध्या तेवढंच सुद्धा खूपच अवघड आहे. मग काय इथं बरेचसे खरंच खूप मस्त-मस्त इथं प्लांट होते आणि इनडोअरसुद्धा तेवढे छान होते. पण ते खरंच टिकवणं खूप अवघड आहे. मग काय इथं बरेचशा व्हरायटी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. पण ज्या प्लांटबद्दल मला जास्त माहिती का, मी तेच इकडं प्लांट घेतले. आणि इथं आलं तर काय बराचसा जोरात पाऊस सुरू झाला, तरीसुद्धा आम्ही ना 1 तास तिथेच अडकून बसलो. चला आता घरी आले आणि एवढे छान मला त्यांनी प्लांट दिलेत. सध्या मी ना म्हणजे आउटडोअरच घेतले, जास्त इनडोअर नाही घेतले. या अगोदर सुद्धा माझ्याकडे इनडोअर प्लांट भरपूर होते, पण मध्ये ना सारखंच गावाकडे जाण्यात येत होतं, त्यामुळे ते थोडेसे ना जळून गेले. आणखी आहेत आता सध्या मी ते गॅलरीत ठेवलेत. आता बघू, आता इनडोअर प्लांटचं कसं असतंय, त्याला थोडं जरी जास्त किंवा थोडं जरी कमी पाणी झालं ना मग ते लगेच जळून जातात. त्यामुळं म्हटलं आता थोडेसे आउटडोअरच प्लांट मी घेतलेत आणि खूप छान दिलेत. त्यांनी सांगितलंय 2-3 दिवसानंतरच ते म्हणजे ट्रान्सपोर्ट करा, दुसऱ्या ह्याच्यात कुंडीत टाका म्हणून. बघू आता सध्या तर ठेवलेत. पण खूप मस्त आलेत आणि मी जास्त तर म्हणजे कसे फुलांचेच आणले, जे की मी देवाला वाहू शकते असे. आणि मग बाकीचे आणले थोडेफार आणि जास्त काही घेतले नाहीत, कारण इंडोर प्लांट ना खूप महाग पण असतात. चला म्हटलं अगोदर आणावं हे आणि मग नंतर बघूत आता. सध्या आहेत तेवढेच. तर खूप मस्त भेटलेत आणि तुम्हाला ना मी काल काय काय 1-2 ड्रेस घेतले ते दाखवते DMartमधून आणि झुडिओमधून. आणि त्याचबरोबर ना मी काही Meeshoवरून हॉल व्हिडिओसाठी ना ऑर्डर केले होते, जे की म्हणजे हॉल व्हिडिओ पण टाकायचा होता मला. आणि त्यातले 1-2 मी माझ्यासाठी सुद्धा ऑर्डर केले. त्यामुळं मी ना काल जास्त काही घेतले नाहीत. तर काल ना DMartमधून जे काय आणलं ते अगोदर दाखवते. तर हे ना डेली यूजसाठी मी टी-शर्ट आणले, लायलॉनच्या कपड्यामध्ये आहे. असे कॉटनचे टी-शर्ट घेतले ना, ते जास्त दिवस काही टिकत नाहीयेत. त्यामुळं थोडंसं म्हटलं चेंज, आणि हे थोडंसं बाहेर वगैरे जायला ना ते पण बरं पडतंय. त्यामुळे ते एक आणलंय. मला ते ₹150 भेटलंय. हे जी कॉटनमध्येच आहे आणि हे मी डेली यूजसाठीच आणली. खूप मस्त आहे. अ, हं. ही पण मला ₹200लाच भेटली आणि ही मी DMartमधूनच घेतलं आहे. आणि त्याचबरोबर ना हा एक टॉप घेतला आहे मी, जे की शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवला आहे घालून. तर हा एक टॉप घेतला आहे, जो की अनारकली पॅटर्नमध्ये आहे आणि खाली असं कट दिलेला आहे. खूप सुंदर आहे. मस्त अशी छोटी अशी कॉलर दिलेली आणि खूप मस्त आहे. हा सुद्धा कॉटनचा आहे. हा ₹400 भेटलाय मला. हा सुद्धा DMartमधूनच घेतलाय मी. खूप छान आहे. तर हा ना मी झुडिओमधून घेतला आहे. झुडिओमधून मी एकच टॉप घेतला. जास्त काही घेतलं नाही मी झुडिओमधून. मला 2-3 टॉप आवडले होते, पण त्यापैकी ना मी हाच घेतला एकच. अ, खूप छान आहे. हे काही कॉटनमध्ये नाहीये, रेयॉनमध्ये येते ह्याचं फॅब्रिक आणि छान आहे. फक्त ₹400 भेटला आहे. हे दोन्ही ₹400 टॉप भेटलेले. झुडिओमधून घ्यायला काही नाही, पण तिथं मला थोडेसे महाग वाटले कपडे आहेत. त्यानंतर आता ऑनलाईन जे मागवलेत का ते मी खूप मस्त त्याची क्वालिटी आली आहे, म्हणून म्हटलं भरपूर मागवले तसे, फक्त जे 1, 2, 3 आहेत का ते थोडेसे छान आहेत आणि त्याला ब्रँडचं सुद्धा टॅग आहे. त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला या व्हिडिओमधून ना शेअर करावं. मी हॉल व्हिडिओ तर बनवेलच, पण हे बघा खूप सुंदर आला आहे. सिंपल आहे, पूर्ण ना असंच आहे. ह्याच्यावरती पॅन्ट आणि टॉप असंच आहे.
खूप मस्त आहे. 3/4 स्लीव्ज आणि असं कलर कॉम्बिनेशन पण खूपच छान वाटतंय. खूप मस्त आहे पूर्ण असा हे ड्रेस. वेअर केल्यावरती सुद्धा ते खूप छान दिसेल. खरंच खूप एकदम प्युअर कॉटन आणि त्यामुळेच मी ना जास्त काल घेतले नाहीत. त्याच्यावरची ही पॅन्ट आहे, जी की ही पॅन्ट सुद्धा कॉटन मध्ये आलेली आहे. खरंच खूप मस्त आहे. नंतर ना हा एक आहे. हा ना पूर्ण म्हणजे असा लॉंग मध्ये खूपच लॉंग आहे आणि इथं ना अशी नॉट दिलेली आहे. खूप छान आहे. अनारकली टाईप मध्ये अशा थोड्याशा लॉंगच स्लीव्ज दिलेल्या आहेत. पण खूप मस्त आहे. प्युअर कॉटन आणि घातल्यावरती खरंच खूप मस्त दिसणार आहे. असं समोरून अशी डिझाईन आहे. ही नॉट इकडं बांधल्यावर ते परफेक्ट बसेल आणि छान दिसेल. त्याच्यावरची ही ओढणी आलेली आहे. ही पॅन्ट आहे जी की कटवर्क मध्ये डिझाईन दिलेली आहे. कटवर्क मध्ये खालची बॉर्डर आहे पण खूप छान आहे कपडा त्याचा सुद्धा. त्यानंतर आहे हा सुद्धा ना प्युअर कॉटन मध्ये आहे. यामध्ये ब्ल्यू कलर आणखी येलो ब्ल्यू रेड आणि मी रेड कलरचा ऑर्डर केलता. तर हा आला आहे मरून कलरचा. हा सुद्धा प्युअर कॉटनचाच आहे. फक्त हे 2-4 नजरात छान आहे. त्याची क्वालिटी खूप छान वाटली मला. म्हणून म्हटलं तुम्हाला शेअर करावं तुमच्यासोबत. खूप मस्त आलेली आहे याची सुद्धा क्वालिटी आणि हा सुद्धा ना अनारकली पॅटर्न मध्येच येतोय. त्यातले मी 1-2 ठेवणार आहे माझ्यासाठी आणि ही पॅन्ट आहे याच्यावरची आणि ओढणी सुद्धा एकदम सिंपल अशी ओढणी आहे याच्यावरती. खूप मस्त आलेले आहेत सगळे ड्रेसेस. हॉल व्हिडिओ तर बनवणारच आहे. पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ना मी सगळ्या ह्याच्या लिंक देईल. मला घ्यायचं असेल तर नक्कीच एकदा जाऊन चेकआउट करू शकतात. हे मी ड्रेसेस घेतले आणि काल डीमार्ट मधून आणि झुडिओ मधून जास्त काही नाही घेतली. माझ्या जास्त काही शॉपिंग केली नाही, ह्यांच्यासाठीच केली. आता यातले जे ऑनलाईन मागवले ते मी एक दोन ड्रेसेस ठेवणार आहेत. ठेवणार आहे. आता बघू त्यातले कोणते ठेवते तर चला मग. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ना माझे असेच लॉंग व्हिडिओ डेली व्लॉगचे बघायला आवडतील का ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग झाला असणार आहे कारण 2 दिवसाचा व्हिडिओ आहे हा म्हणून. आणि चला मग, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि तुम्हाला ना माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय माझ्याशी म्हणजे माझ्या रिलेटेड काय बघायला आवडेल. तर मित्र हॉल व्हिडिओ तर टाकतच आहे. तुम्हाला हॉल व्हिडिओ डेली व्लॉगचे व्हिडिओ लॉंग व्हिडिओमध्ये आवडतील का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर चला मग भेटूया अशाच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.